धर्मांतराचे महत्व तुम्हाला जरी पटले नसले तरी नामांतराचे महत्व तुम्हा सर्वांना पटले आहे. तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय म्हणून विचारले तर ती चोखामेळा, हरिजन वगैरे सांगतो, पण महार असे सांगत नाही. नामांतर करण्याची जरुरी पडल्याशिवाय कोणीही नामांतर करणार नाही. अशा प्रकारे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे. अपरिचित अशा माणसाला अस्पृश्य कोण आणि स्पृश्य कोण हे सांगता येत नाही, आणि म्हणून जोपर्यंत जात कळत नाही तोपर्यंत स्पृश्य हिंदूंच्या मनात कोणत्याही प्रकारची दूषित भावना उत्पन्न होत नाही. प्रवासात अपरिचित स्पृश्य आणि अस्पृश्य बंधुभावाने वागत असलेले दिसतात. एकमेकांपासून विडीपान घेतात, परंतु त्याच माणसास ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याची जात कळली आणि तो अस्पृश्य आहे असं समजलं की त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो. त्याला तिडीक येते आणि आपल्याला फसविले म्हणून त्याला क्रोध येऊन प्रवासात जडलेल्या मैत्रीचे पर्यवसान शिवीगाळीत आणि मारामारीत होते. तुम्हाला ही जी जातीवाचक नावे प्राप्त झाली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लागलेली आहे की त्याचा उच्चार केला असता स्पृश्य लोकांना मळमळून येते. म्हणून तुम्ही स्वतःला महार न म्हणता चोखामेळा म्हणून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करता, परंतु लोक फसत नाहीत याचाही तुम्हाला अनुभव आहे. कारण चोखामेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय, त्यांना जे समजावयाचे ते समजतात आणि तुम्ही मात्र स्वतःचीच बोळवण करून घेता. तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीनंच तुम्ही सिद्ध केलं आहे. मला तुम्हाला एवढंच विचारावयाचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला आवश्यक वाटते तर मग धर्मांतराने होणारे नामांतर हे तुम्हाला खिस्त फायदेशीर पडेल.